Okay. So Swagata Sagansa, welcome you all. So today we are looking at the seventh lesson of the science that we called as the nutrition and diet. Okay, and you guys are in standard 6. Right? आपण सहावीला आहोत आणि आपण ते सहावीच्या विज्ञानचा 7वा लेसन जो आहे न्यूट्रिशन आणि डाएट त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सो बेसिकली न्यूट्रिशन और डाइट। तो हम लोग अभी आगे बढ़ते हैं कि देखो यहाँ पे अभी देख पा रहा है कि देख पा रहे हैं कि यहाँ पे देखो गेहूं वगैरह और कुछ खाने के कुछ पदार्थ है जो यहाँ पे हम लोग देख पा रहे हैं। वी कैन सी द सम आइटम्स और फूड आइटम्स ओवर हियर। तो देखो फिश है, फिर बाद में यहाँ पे चिकन हमें दिखाया जा रहा है, फिर एग, मिल्क, ऑयल है, फिर बाद में यहाँ पे फ्रूट्स दिख रहा है, फिर यहाँ पे बटर दिख रहा है, पनीर जिसको सॉरी बटर दिख रहा है जो हम लोग मक्खन बोलते हैं, ज्याला आपण बेसिकली मक्खन असं म्हणतो। मक्खन ना मस्का मस्का आपण जे म्हणतो बघा, ब्रेड ब्रेड आणि बटर आपण खातो ते वगैरे त्या प्रकारे। परत तिथं काही भाज्या दिसलेल्या, तर बेसिकली यांचं फोटोज किंवा हे चित्र दाखवायचा उद्देश असा की आपण जे खातो त्यामध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला कोणत्या ना कोणते न्यूट्रिशन आणि कोणत्या ना कोणते मूलभूत असे विटॅमिन्स किंवा मूलभूत असे प्रोटीन्स आपल्याला ते भेटत असतात। तर तेच आपण जानकारी घेणार आहोत आता। तर बघा, so nutrition and the food stuff, there are the 6 main nutrients in our food, that is carbohydrate, fats, proteins, fibers, vitamins and minerals. And these nutritions are present in the different food items that we are eat, हे बघा, different food item and that we eat in different proportion. And let us learn about the sum of them. तो बघा, आपल्याला सगळ्यांना विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी, विटामिन डी, ये जो विटामिन रहते हैं उनके बारे में हम लोग जानकारी लेंगे। साथ ही साथ कार्बोहाइड्रेट यानी क्या, फैट्स यानी क्या, प्रोटीन्स यानी क्या, उसके बारे में भी जानकारी हम लोग लेंगे। तो ये बेसिकली ये जो चीजें हैं, ये चीजें हमको कहाँ से मिलते हैं? खाने से मिलते हैं। देखो, अगर स्वस्थ खाएंगे, जैसा अभी आप देख भी रहे, और आता आपण बघतच असाल की बघा कोरोनाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये किंवा कोरोना आता सध्या सगळीकडे चालू आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला बघू शकतो की कोरोनामध्ये स्वस्त खा, स्वस्थ राहा, चांगलं खा, तेव्हा आपलं प्रकृती चांगली राहील। आपली प्रकृती चांगली राहील म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती ही चांगली राहील। द थिंग आय एम सेइंग की इफ वी ईट गुड, देन अवर इम्युनिटी सिस्टम म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती विल बी गुड आणि आपण राहू गुड। दॅट मीन्स दॅट वी विल स्टे हेल्दी अँड वी विल स्टे हॅपीली। आपण खुश राहू, आपण सुखी राहू आणि आपण हेल्दी राहू। हेल्दीच राहू म्हणजे निरोगी राहू। तर बेसिकली कसं असतं की जे अन्न आपण खातो त्याच्यामध्ये आपल्याला काही ना काही न्यूट्रिएंट्स, वेगवेगळे न्यूट्रिएंट्स भेटतात। म्हणजे एकाच अन्नातून सगळे न्यूट्रिएंट्स भेटत नाही, ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा। तर वेगवेगळे न्यूट्रिएंट्स, तर प्रत्येक फूड मधून आपल्याला काही फूड मधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स भेटतात, काही फूड मधून आपल्याला फॅट भेटतात, काही फूड्स मधून आपल्याला प्रोटीन्स भेटतात आणि काही फ्रुट्स मध्ये आपल्याला विटामिन्स, तर काही फ्रुट्स मध्ये आपल्याला मिनरल्स भेटतात। तर अशा प्रकारच्या प्रत्येक फूड मधून आपल्याला काही ना काही वेगळं भेटतात। तर आता आपण बघूया एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट्स म्हणजेच कार्बोहायड्रेट। तर यांचं एक एक काय बेसिकली काम आहे ते सुद्धा बघूया। तर एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट्स म्हणजे आपल्याला ताकद देण्यासाठी, आपल्याला ऊर्जा देण्याचं काम कोण करतं? कार्बोहायड्रेट्स करतं। तर तेच कार्बोहायड्रेट्स बद्दल आपण जाणून घेऊया। कार्बोहायड्रेट्स आपल्याला कुठून भेटतं आणि कसं भेटतं? So our main needs of the energy is fulfilled by the carbohydrates. Hence, our diet included the large portion of cereals in the form of rice, chapati, or roti, bhakri, and bread, which contain carbohydrates. And cereals are our the staple food. So बघा, आपण जे बेसिकली ते धान्य खातो, धान्य म्हणजे कोणते धान्य? आपण गहू एक धान्य आहे, तांदूळ धान्य आहे, मूग, नंतर आपण इथं बघू शकतो बघा या ठिकाणी काही पिक्चर्स दाखवलेले आहेत, राइट। तो या ठिकाणी आपण बोलतो की कार्बोहायड्रेट्स सॉरी, या ठिकाणी आपण बघतो मका आहे, या ठिकाणी आपल्याला तांदूळ दिसतोय, नंतर गहू आहे, बरोबर। नंतर काही एक इथं आयटम दिसतोय त्याला आपण बेसिकली ओट्स म्हणून म्हणतो। तर अशा काही गोष्टी, असे काही धान्य आहेत जे ज्यांच्यामुळे आपल्याला कार्बोहायड्रेट भेटतं। आणि कार्बोहायड्रेट बेसिकली काय करतात? कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करत असतो। तर हे एक आपलं मेन काम आहे कार्बोहायड्रेटचं। आणि आपलं एक छोटीशी डेफिनेशन आपण इथे एक बघूया। सो बघा, डेफिनेशन हे असते की इन लिव्हिंग थिंग्स द प्रोसेस ऑफ टेकिंग इन फूड अँड वॉटर आर युजिंग फॉर ग्रोथ अँड अदर पर्पज, इट्स कॉल्ड द न्यूट्रिशन अँड द कॉन्स्टिट्यूएंट ऑफ फूड युजफुल फॉर दिस पर्पज आर कॉल्ड न्यूट्रिएंट्स। म्हणजे त्यांनी सांगितलं न्यूट्रिशन म्हणजे काय आणि न्यूट्रिएंट्स म्हणजे काय। तर बघा, आपण अ, जगण्यासाठी आणि चांगली आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि आपलं जीवन जगण्यासाठी आपण काय करत असतो? मेनली आपण खात असतो आणि पाणी पित असतो। म्हणजे आपण अन्न खात असतो, जेवण खात असतो आणि
काय करतो आपण पाणी पित असतो. जेणेकरून आपल्याला काय भेटतं? आपल्याला ऊर्जा भेटते, आपल्याला ताकद भेटते. तर बघा आपण जर कमी खाल्लो तर आपल्याला ताकद भेटेल का? तर उत्तर आहे नाही. जर आपण व्यवस्थित खाल्लं, चांगलं हेल्दी खाल्लं तर आपल्याला ताकद भेटेल का? उत्तर आहे हो. तर बघा तर हेच एक गोष्ट आपल्याला सांगतात आहे. जर आपण व्यवस्थित खाल्लो आणि आपल्याला व्यवस्थित आपल्याला आपण व्यवस्थित जेवलो आणि आपण आपलं कार्य केलं, तर आपण त्याला काय म्हणतो न्यूट्रिशन. परंतु त्या न्यूट्रिशन्स पासून मिळणारे घटक, न्यूट्रिशन पासून अँड द कॉन्स्टिट्यूट ऑफ द फूड दॅट युजफुल फॉर धिस पर्पज इस कॉल्ड द न्यूट्रिशन. म्हणजे बघा आपल्याला पळायचं असेल, फास्ट पळायचं असेल, बघा फास्ट पळायचं असेल तर आपल्याला काय लागेल? एनर्जी लागेल आणि एनर्जी कुठून भेटते आपल्याला? कार्बोहायड्रेट्समधून, बरोबर. प्लस आपल्याला हाईट वाढवायची असेल, तर हाईटसाठी लागणारे विटामिन्स आपल्याला जे लागणार कॅल्शियम राइट. तर कॅल्शियम आपल्याला कुठून भेटतं? दुधापासून. तर दूध पिऊन आपल्याला काय भेटतं? कॅल्शियम. तर अशा प्रकारे बघा वेगवेगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे अन्न खावं लागतात आणि त्या जशा प्रकारे आपण बघतो, की वेगवेगळं अन्न खाऊन जे आपल्याला गोष्टी भेटतात, जे कॉन्स्टिट्यूएंट्स भेटतात, त्याला आपण काय म्हणतो? न्यूट्रिएंट्स. तर बघा आपल्याला एक मेन न्यूट्रिएंट कोणता आहे? आपल्याला आहे कार्बोहायड्रेट्स. त्याच्यामुळे आपल्याला भेटते काय? आपल्याला भेटते एनर्जी आणि ते एनर्जी आपल्याला कुठून भेटते? आणि कार्बोहायड्रेट बेसिकली कशात असतं? तर गहू, मका जे धान्य असतं बेसिकली केरियल्स म्हणजे धान्य. धान्य वगैरे जे असतात त्यांच्यामधून आपल्याला काय भेटतं? तर आपल्याला भेटतंय कार्बोहायड्रेट्स म्हणजेच एनर्जी. आता आपण बघूया फॅट्सकडे वळूया. तर फॅट्स म्हणजे काय? तर फॅट्स म्हणजे अ, च आपण फॅट्स म्हणजे आपण चरबी बोलू शकतो. चरबी आपल्याला शरीराला त्याची सुद्धा आवश्यकता असते, राइट? तर फॅट्स आपल्याला कुठून भेटतं? तर फॅट्स आपल्याला बघू शकतो कुठून भेटतं. तर नॉर्मली आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की तेल वगैरे या ठिकाणी किंवा या गोष्टीवरून आपल्याला फॅट हे मिळत राहतो आणि फॅट आपल्याला अतिशय आवश्यक आहे. कारण आपल्या फॅटमुळे काय-काय होतं ते सुद्धा आपण बघूया. सो सी द सम पार्ट्स ऑफ अवर एनर्जी रिक्वायरमेंट इस अल्सो फुलफिल्ड बाय द फॅटी फूड स्टफ. तर बघा या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी दिसतंय, की आपल्या एनर्जी शरीराला लागणारी एनर्जी ती सध्या काही प्रमाणात ऑइल म्हणजे फॅटपासून ती फुलफिल केली पाहिजे. म्हणजे फॅटपासून त्याची पूर्तता केली म्हणजे पूर्तता करण्यात येते. तर आणि फॅटी फूड्स म्हणजे काय? तर मग ऑइल, घी, बटर म्हणजे ऑइल, घी, बटर यामध्ये आपल्याला काय भेटतं? मांस आपण किंवा त्यापासून आपल्याला काय भेटतं? फॅट भेटतं. सो वी गेट द एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट from the food we eat. The heat is measured in kilocalories. Hence, the energy of the food items are measured in kilocalories, and that we called as calories. The children of growing age need to get approximately 2000 to 2500 calories from the food they eat. So बघा बेसिकली कसं आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं या लाईनमध्ये किंवा या पंक्तीमध्ये किंवा या ओळीमध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलंय? आपल्याला ते असं सांगतात आहे, की शरीरात ताकद बनवण्यासाठी आपल्याला कशा-कशाची गरज पडते? शरीरात ताकद बनवण्यासाठी आपल्याला ज्या प्रकारे धान्यांपासून मिळणाऱ्या कार्बोहायड्रेटची गरज पडते, तसेच किंवा काही प्रमाणात आपल्याला फॅटची सुद्धा गरज पडते. तर फॅट आपल्याला मेनली कुठून भेटतं? फॅट आपल्याला भेटतो ऑइल म्हणजे तेल, घी म्हणजे घी आपण घरी बघत असतो तूप बरोबर आणि बटर म्हणजे ते बटर आपण जसं मी मक्खन तुम्हाला सांगितलं तिथून. तर त्या ठिकाणीहून आपण बेसिकली काय भेटतं आपल्याला फॅट भेटतं आणि त्या फॅटमध्येच आपण एनर्जी आपल्यामध्ये वाढू शकते. तर बघा आपण एनर्जी कशामध्ये बेसिकली काउंट करतो? तर एनर्जी ही आपल्याला आपण एनर्जी कशामुळे मिळते? आपल्याला एनर्जी मिळते हीटमुळे. बरोबर आणि हीट म्हणजे आपण जे अन्न खातो त्याच्यावरून निर्माण होणाऱ्या हीटमुळे म्हणजे उष्णतेमुळे आपल्याला एनर्जी भेटते आणि एनर्जी आपण कशामध्ये काउंट करतो बरं? तर त्याचा आपण बघूया. तो हीट इस मेजर्ड इन द किलो कॅलरीज. तर बघा आपली जी ऊर्जा असते, ऊर्जा म्हणजे हीट आपल्या अंगातली, ती कशामध्ये काउंट होतात? तर किलो कॅलरीज एकक आहे त्याचं. दॅट इस द युनिट ऑफ मेजरिंग ऑफ हीट ऑफ अवर बॉडी. ओके. हे पण लक्षात ठेवा. हीटचं भलेही आपण बघतो, हीट मोजण्यासाठी आपण वेगवेगळे युनिट्स आहेत. परंतु आपल्या शरीरातली हीट म्हणजे शरीरातली एनर्जी काउंट करण्यासाठी आपल्याला किलो कॅलरीज हे एकक आपण वापरतो. तर तसेच आपल्या शरीरामध्ये किती फूड आयटम्समधून आपल्याला किती कॅलरीज आपल्याला उष्णता भेटते किंवा किती कॅलरीजमध्ये आपल्याला एनर्जी भेटते, हे आपण मेजर करू शकतो. तर बघा आपण जेव्हा एक एक्झाम्पल बघू. जेव्हा आपण मॅगी घेतो, बरं मॅगी मॅगी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मॅगी किंवा पॅकेट बंद आपण कोणतंही अन्न घेत असू, तर बघा त्याच्यावरती
जर तुम्ही नीट वाचाल तर त्याच्यामध्ये किती कॅलरीज मध्ये आपल्याला काय काय भेटतंय किंवा फॅट किती पर्सेंट भेटतंय किंवा कार्बोहायड्रेट्स किती पर्सेंट मध्ये आहे ते आपल्याला तिथे लिहिलेलं दिसतं. ते म्हणून आपण एक कॅल्क्युलेशन करू शकतो. आणि पुढचं आपण बघूया की चिल्ड्रन्स ऑफ अवर ग्रोविंग एज दे अप्रॉक्सिमेटली वी नीड द 2000 टू 2500 कॅलरीज एव्हरी डे. तर आपल्यासारख्या म्हणजे तुमच्यासारख्या वयातल्या आपल्यासारख्या वयातल्या लोकांना ओके गुड. कॅलरीज म्हणजे काय? तो बेसिकली सांगतो मी बेटा ते. कॅलरीज म्हणजे काय? सो दिस इज द थिंग की आपल्याला त्यावेळेस की 2000 2500 2500 2000 पर्यंतच्या आपल्याला कॅलरीज इस्तेमाल होतात किंवा आपल्याला ते कॅलरीज लागते. ठीक आहे? हां. सो फॅट बद्दल आपण जाणून घेतलंय. सो आता आपण नेक्स्ट पेजवर जाऊया आणि आपल्याकडे आहे प्रोटीन्स. सो प्रोटीन्स हा सर्वात इम्पोर्टंट जशा प्रकारे आपल्याला फॅट इम्पोर्टंट आहे, कार्बोहायड्रेट्स इम्पोर्टंट आहे, त्याच प्रकारे आपल्या ग्रोथसाठी म्हणजे आपल्या वाढीसाठी प्रोटीन्स इम्पोर्टंट आहे. तर प्रोटीन म्हणजेच काय आणि प्रोटीन आपल्याला कशा प्रकारे मिळतं आणि कुठून-कुठून भेटतात ते आपण बघूया. सो वी नीड प्रोटीन फॉर द पर्पज ऑफ ग्रोथ, रिपेअरिंग अँड वेअर अँड टिअर ऑफ अवर बॉडी and for the other life purpose. So we get the protein from the sprouts, milk products, meat, egg in our food. सो बेसिकली आपल्याला प्रोटीन भेटतं आणि प्रोटीनचा उपयोग काय? तर प्रोटीनचा बघा जेव्हा आपल्याला आपण वाचाल राईट. तर आपण जेव्हा आपल्या शरीराकडे बघाल, तर आपल्याला शरीरातले काही घटक असे आहेत, की जे प्रोटीन्स मधून बनलेले आहेत. राईट. प्रोटीन मधून बनलेले आहेत. त्यासोबतच आपल्याला प्रोटीनमुळे आपलं जे शरीर आहे, त्या शरीराला वाढण्यासाठी उपयोग होतो. म्हणजे एनर्जी क्रिएट तर कार्बोहायड्रेट पासून होते, परंतु वाढण्यासाठी जे लागणारे घटक आहेत, त्याला आपण म्हणतो प्रोटीन. तर प्रोटीनमुळे आपलं शरीर चांगलं व्यवस्थित बनतं. आपले जे मांस असतात, राईट, मांस आपण जे बोलतो चरबी नाही मसल्स ज्याला म्हणतात. ते मसल्सना प्रोटीन मसल्स वाढण्यासाठी प्रोटीन आपल्याला लागतं. त्यासोबत आपली जी हेल्थ आहे चांगली राहण्यासाठी आपल्याला प्रोटीन लागतं. तसे वेगवेगळे काही घटक आहेत किंवा वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत, की त्यांच्यासाठी प्रोटीनचे अतिशय इम्पोर्टंट आहेत. तर त्याच्यातलं एक बेस्ट एक्झाम्पल आहे आपले मसल्स. ते बघा मसल बॉडी वगैरे आपण बघतो बॉडी बिल्डिंग वगैरे. तर त्यांचं काय असतं मसल्स असतं. पण मसल्स म्हणजे काय? मसल्स वाढण्यासाठी लागतं काय? प्रोटीन. तर प्रोटीन इज व्हेरी इम्पोर्टंट आणि प्लस आपली हेल्थ आपली आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रोटीनचा पण वापर जास्तीत जास्त असतो किंवा त्याची गरज ही जास्तीत जास्त असते. तर प्रोटीन आपल्याला कुठून-कुठून भेटतं? तर प्रोटीन आपल्याला बघा इथं आपल्याला क्लिअरली दिसतंय, की या ठिकाणी आपण बघतोय, की प्रोटीन्स वी गेट फ्रॉम द स्प्राउट. स्प्राउट म्हणजे काय? की आपलं कडधान्य वगैरे आपण बघतो बघा. कडधान्य मूग मटकी जे आपण बोलते हैं, वो उसको क्या बोलते मूंग मटकी मूंग मटकी, राइट। फिर उसके साथ-साथ हम लोग देख सकते हैं कि अंडा, फिर बाद में मछली, फिर बाद में हम लोग देख सकते हैं बदाम, काजू वगैरह वो. मग त्याच्यानंतर परत एकदा दूध. दूध मधून सुद्धा आपल्याला प्रोटीन भेटतं आणि नंतर दुधापासून बनलेलं हे बघा इथं मक्खन आपल्याला दिसतंय किंवा दही मक्खन आपण बघतोय, की त्यानुसार सुद्धा आपल्याला प्रोटीन हे भेटतात. म्हणजे दुधापासून आपल्याला प्रोटीन भेटतात. मूग मटकी वगैरे असतात ते सुद्धा प्रोटीन भेटतात. प्लस मच्छी वगैरे आपण जे खातो त्यासोबत नुसार पण प्रोटीन भेटतात. अंड्यातून पण सुद्धा प्रोटीन आपल्याला भेटतात. ओके. तर प्रोटीन याचा वापर काय? प्रोटीन आपलं शरीर वाढण्यासाठी ओके. आपलं शरीर वाढण्यासाठी प्लस आपलं शरीर जर काय इजा वगैरे झाली तर त्याच्यापासून बघा इकडं आपल्याला दिसतंय रिपेअरिंग ऑर टू विअर अँड टिअर म्हणजे आपल्या शरीरामध्ये कोणतीही घटना म्हणजे आजारी वगैरे झालं तर तिथून आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित होण्यासाठी प्लस आपले मसल्स आपली ताकद वाढण्यासाठी आपल्याला प्रोटीनचा उपयोग सर्वात जास्तीत जास्त होतो. राइट. सो ही एक गोष्ट आहे. आता आपण बघूया मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स. सो बघा त्याप्रमाणे आपण काही न्यूट्रिएंट्स बघितले जसं प्रोटीन्स आपण बघितलं. वी ऑलरेडी सॉ प्रोटीन्स, वी ऑलरेडी सॉ फॅट, वी ऑलरेडी सॉ द कार्बोहायड्रेट्स. सो दिस आर सम न्यूट्रिएंट्स वी सॉ. सो आता आपण बघणार आहोत की व्हॉट इज द मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स. सो मिनरल्स अँड व्हिटॅमिन्सचा काय प्लेस आहे आपल्या अन्नामध्ये ते आपण बघूया. ठीक आहे. सो टू इम्प्रूव्ह द बॉडीज रेजिस्टन्स टू डिसीज अँड for the other life purpose, the body needs vitamins, minerals, and the fiber in the diet. We obtain this nutrition mainly from the vegetables and fruits. तो बघा बेसिकली तो यहाँ का हम लोग मीनिंग क्या देखते हैं तो मीनिंग ये है कि हमारे बॉडी को म्हणजे आपल्या शरीरातला एक रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी किंवा रोगांशी लढण्यासाठी आपल्याला प्रोटीन्स, व्हिटॅमिन यांची गरज जास्तीत जास्त असते.
तो जास्तीत जास्त कसं आहे, की त्याच्यापासून आपल्याला एक ताकद मिळते, की जेणेकरून आपण कोणताही रोग असेल बघा आता सध्या आपण कोरोनाचा रोग बोलतोय म्हणून कोरोनाचा रोग असेल किंवा कोणता रोग असेल, की त्याच्यासोबत फाईट करण्यासाठी बरोबर. त्यासोबत फाईट करण्यासाठी आपल्याला प्रोटीनची गरज जास्तीत जास्त सॉरी मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सची गरज जास्तीत जास्त असते. तर मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स आपल्याला कुठून भेटतात ते आपण बघूया. सो वी रिक्वायर मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स in a small quantities, right? So, but their deficiency can lead to various diseases. So, let's learn about them. So, बघा मिनरल्स आणि विटॅमिन्स आपल्याला मेनली कमी प्रमाणात लागतात. म्हणजे जेवढा फॅट आणि जेवढा प्रोटीन आणि जेवढा कार्बोहायड्रेटची गरज आपल्या शरीराला आहे, तेवढे मिनरल्स आणि विटॅमिन्सची ही आहे, परंतु कमी प्रमाणात. परंतु जर मिनरल्स आणि विटॅमिन्स ची एकदम कमतरता झाली, तर आपण आजारी पडतो, राइट? तर ते कसे-कसे आणि व्हिटॅमिन्सचे कसं कोणते-कोणते म्हणजे कोणते-कोणते व्हिटॅमिन्स कमी झालं, कोणकोणता आजार होऊ शकतो किंवा कोणते-कोणते मिनरल्स कमी झाल्यावर कोणकोणता आजार आपल्याला होऊ शकतो, ते आपण बघूया. ठीक आहे? तर बघा, द बॉडी नीड्स द सेव्हरल inorganic substance they called as minerals. So minerals inorganic substance that called as minerals. Minerals म्हणजे कोणते मिनरल्स? की आयर्न झालं, कॅल्शियम, फॉस्फरस झालं. आयर्न म्हणजेच लोह. ओके. तर आयर्न, कॅल्शियम, देन आयोडीन, देन सोडियम, पोटॅशियम. तर या गोष्टीचे काही अशा काही मिनरल्स आहेत ज्याची आपल्याला ज्याची आपल्या शरीराला आवश्यकता असते. सो द टेबल इज गिवन बिलो. तो आता टेबल्स आपल्याला दिलाय, की जो आपल्याला कोणत्या-कोणत्या मिनरल्सची गरज आहे आणि कोणते-कोणते मिनरल्सची डेफिशियन्सीज म्हणजे काय? कि त्यांची कमतरता अगर अगर कोई भी मिनरल्स कम हो गया या फिर कोई भी विटामिन कम हो गया तो उसके वजह से कौन सा बीमारी और कौन सी बीमारी हमको हो सकती है वो हम लोग देखने वाले हैं तो उसके बारे में हम लोग जानकारी ले लेते हैं। तो देखो सबसे पहले हमारे पास है आयरन। आयरन मतलब लोह। तो लोह बेसिकली उसका काम क्या करता है देखो, द कैरिंग द ऑक्सीजन टू द पार्ट ऑफ द बॉडी। तो लोह क्या करता है हमारी पूरे शरीर में ऑक्सीजन ले जाने का काम करता है। तो ऑक्सीजन इज वेरी इंपॉर्टेंट। हम सबको पता है कि ऑक्सीजन हमारे पूरे शरीर के लिए और हमारे जीने के लिए कितना इंपॉर्टेंट है, बराबर? तो वो जो इंपॉर्टेंट एलिमेंट है ऑक्सीजन, उसको पूरे शरीर में घुमाने का काम या फिर पूरे शरीर के हर एक कोने में पहुंचाने का काम कौन करता है? आयन। तो आयन हमको कहाँ से मिलता है? बेसिकली आयन हमको मिलता है मीट मतलब मांस, फिर बाद में स्पेनिश मतलब पालक, फिर बाद में एप्पल्स और राइजिन्स। सो तो यहाँ पे देख सकते हैं ॲपल और रायझन्स. सो रायझन्स मीन्स कोणकोणते? जे आपण भिजवलेले काही घटक असतात राइट? ते त्यांकडून म्हणजे तेच आपण सांगूया जसं सांगलं मनुके वगैरे आपण बघा कसं भिजवून असतो. ते त्या ठिकाणी किंवा त्या गोष्टीवरून त्यांच्याकडून आपल्याला आयर्न हा जास्तीत जास्त प्रमाणात भेटतो. तर आयर्नची डेफिशियन्सी काय? आयर्नची डेफिशियन्सी म्हणजे आयर्न जर कमी झालं तर आपल्याला काय दिसतं? तर आपल्याला ॲनेमिया हा ताप आपल्याला होतो. तर बघा आयर्नची कमी आपल्या शरीरामध्ये झालं तर आपल्याला ताप येतो आणि किंवा ॲनेमिया आजार आपल्याला दिसतो आपल्या शरीरामध्ये राइट. सो अशा प्रकारचे आजार आजार होणं, डोकं दुखणं किंवा ताप येणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्याला दिसतात जेव्हा आयर्नची कमी आपल्या शरीरामध्ये कमी होते. डोकं दुखणं जास्तीत जास्त ॲनेमियामधला एक सिम्प्टम्स आपण बघू शकतो. ॲनेमियामध्ये डोकं जरा जास्त दुखतं, बरोबर? आणि प्लस आपल्याला ताप आल्यासारखं फील होतं. तर हे काही गोष्टी आहेत त्या ॲनेमियामध्ये आपण बघू शकतो. सो पुढचं बघूया आपण कॅल्शियम अँड फॉस्फरस. तर कॅल्शियम अँड फॉस्फरस मिनरल सुद्धा आपल्याला तेवढंच इम्पोर्टंट आहे आणि त्याचं काम काय? तर त्याचं काम आहे स्ट्रेंथनिंग द बोन अँड टीथ. तर आपले जे दात आहेत, राइट? आपले दात आणि आपल्या हड्ड्या यांना ताकदवर करण्यासाठी आणि त्यांना ताकदवर करण्यासाठी आणि त्यांना स्ट्रॉन्ग करण्याचं काम कोण करतं? कॅल्शियम अँड फॉस्फरस. ठीक है? तो हम लोगों ने देखा रहेगा आपण बघितलं असेल की टीव्हीच्या ॲडव्हर्टाइजमध्ये जे कॅल्शियम खा आपल्या हड्ड्यांच्या मजबूतीसाठी. तर तसंच कॅल्शियम अँड फॉस्फरस आपल्या हड्ड्यांना मजबूत करण्यासाठी आणि आपल्या दातांना मजबूत करण्यासाठी आपल्याला त्यांची गरज असते. तर कॅल्शियम आणि फॉस्फरस आपल्याला कोणामुळे भेटतात? तर कोणाकडून भेटतात? तर आपण दूध, मिल्क, मिल्क अँड प्रॉडक्ट्स, ग्रीन लेफी व्हेजिटेबल अँड मीट. पुन्हा एकदा मीठ. तर बघा मीठ म्हणजे काय? मांस, मच्छी आपण बोलतो. ठीक आहे? तर मांस, मच्छी यांच्याकडून आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस भेटतात. त्यासोबतच आपण दूधचे प्रॉडक्ट म्हणजे दुधाचे काही प्रॉडक्ट असेल दही किंवा दुधाचे काही प्रॉडक्ट असेल मक्खन, तर अशा काही गोष्टींवरून आपल्याला कॅल्शियम अँड फॉस्फरस मिळत असतात. आणि जर त्यांची डेफिशियन्सी असेल,
डेफिशियन्सी असेल म्हणजे त्यांची जर कमतरता असेल आणि आपल्या जेवणामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम किंवा फॉस्फरस आपल्याला भेटत नसेल, तर आपल्याला काय आजार आढळतात? तर आपल्याला आढळून येईल की आपले जे दूध आहे, ओके. सो आपले जे दूध आहेत राइट सॉरी आपले जे दात आहेत, ते थोडे कमकुवत होतात. आपले दात खराब होतात किंवा ते ठिसूळ व्हायला चालू करतात, फटकन तुटतात, स्ट्राँग होत नाही आपले हड्डी बेसिकली आणि त्याच्यानंतर आपण बोलतो वीक बोन्स. वीक बोन्स म्हणजे आपल्या हड्ड्या कमजोर होत जातात, की अचानक आपले गुडघे वगैरे दुखायला लागणार. तर अशा प्रकारचे जे आजार आहेत किंवा अशा प्रकारचे जे डेफिशियन्सी असल्या कारणाने आपल्याला जे अनुभव होतो किंवा जे आपले अंग दुखतं किंवा हड्ड्या वगैरे दुखतात, तर ते कोणामुळे होतं? कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे. तर हे जे घटना आहेत आपण बघू शकतो, राइट? आगे देखते हैं हम लोग आयोडीन के बारे में देखते हैं आयोडीन. तर आयोडीन म्हणजे काय ते बघूया आणि आयोडीनची कमतरता असल्यामुळे काय-काय होतं ते आपण बघूया. आयोडीन तर कंट्रोल द ग्रोथ अँड स्पीड अप द केमिकल रिएक्शन इन द बॉडी. तो कंट्रोल द ग्रोथ म्हणजे कसं आपल्या शरीरातली जी ग्रोथ आहे ती कंट्रोल करण्यासाठी आणि व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला आयोडीनची गरज असते. तर रायझिंग, बीन्स, फिश अँड सी फूड. तर बघा ह्याच्यात आपल्याला क्लिअरली दिसतंय की आयोडीन म्हणजे काय बेसिकली मीठ. ओके म्हणजे मीठ म्हणजे डायरेक्टली मीठ नाही बोलू शकत आपण. तर मिठामुळे आपल्याला आयोडीन जास्त भेटतं. तर ते आहे. तर ते आपण बघू शकतो, की त्याचं जे कमतरता असेल किंवा मीठ पण आपण बोलू शकतो. आयोडीन, मीठ ते झालं. तर त्याच्यानंतर रायझिंग अँड बीन्स तर काही बीन्समध्ये वाटाणेस वगैरे तर ते आपण बघू शकतो राइट. किंवा आपण घरी खाताना फिश, सी फूड म्हणजे समुद्री पदार्थ. बीन्स म्हणजे काही शेंगा, ओके. काही शेंगा, नंतर राईस म्हणजे पुन्हा ते भिजवलेले काही पदार्थ. ते मी जसं तुम्हाला सांगितलं मनुकेस वगैरे. मनुकेस वगैरे आपण घरी खात असतो बघा. त्यांच्यामधून आपल्याला काय भेटतं? त्यांच्यामधून आपल्याला भेटतं आयोडीन आणि आयोडीनची कमतरता झाल्यावर आपल्याला काय दिसतं? आयोडीनची कमतरता झाली तर आपल्याला अ, गोइट्रे. सो गोइट्रे हा आजार होतो. तर गोइट्रे आजारामध्ये म्हणजे काय आपली जी शरीरातली ग्रोथ आहे, ती व्यवस्थित न होणं, ते कुठे ना कुठे त्याची कमतरता होणं, ती व्यवस्थित ग्रोथ न होणं, त्यालाच आपण बोलू शकतो अ, आय हे गोइट्रे हा आजार. आता पुढे बघूया सोडियम एंड पोटॅशियम. तर सोडियम आणि पोटॅशियम आपल्याला कुठून भेटतं, कसं काय भेटतं आणि कोणत्या त्याचा सोर्स काय ते आपण बघूया. सोडियम एंड पोटॅशियम. तो सोडियम एंड पोटॅशियम आपल्याला काय करतात, त्याचं कार्य काय ते बघूया. सो मेंटेनिंग द बॉडीज वॉटर, बॅलन्स अँड फंक्शन ऑफ द मसल्स ऑफ द अँड द नर्व्हस सिस्टम. तो बघा बेसिकली काय करतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मेंदूमधले आपलं नर्व्हस सिस्टम आहे. तर नर्व्हस सिस्टम काय करतं, आपल्या शरीरातल्या प्रत्येक कार्याला कंट्रोल करण्याचं आणि व्यवस्थित करण्याचं काम कोण करतं? तर नर्व्हस सिस्टम करतो, राइट? तर बघा सोडियम सोडियम अँड पोटॅशियममुळे बेसिकली काय होतं, सोडियम आणि पोटॅशियमने आपण बघू शकतो सोडियम आणि पोटॅशियममध्ये आपण बघू शकतो, की मेंटेनिंग द बॉडीज वॉटर बॅलन्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये किती पाणी असावं, किती पाण्याचा आपण वापर केला पाहिजे, म्हणजे आपल्या शरीराला किती पाणी लागतं, किती नाही, हे ठरवायचं किंवा हे कंट्रोल करायचं किंवा मेंटेन करायचं काम सोडियम आणि पोटॅशियम करतं. त्यासोबतच आपले मसल्स आणि सोबत-सोबत आपले नर्व्हस सिस्टमचं काम करायचं नर्व्हस सिस्टम यांचं काम सुद्धा बघायचं आणि ते व्यवस्थित झालं पाहिजे याचं सुद्धा काम सोडियम आणि पोटॅशियम ह्या मिनरल्समुळे होतं, राइट? भले हे सगळे कामं डायरेक्ट इनडायरेक्टली आपल्या मेंदूद्वारे होतं. बरं. परंतु मेंदूला सोडियम आणि पोटॅशियमची गरज भासते हे सगळं कार्य करण्यासाठी. ओके. तर आता बघूया की ह्यांचा सर्वात मोठा सोर्स म्हणजे कोणत्या खाद्यपदार्थापासून आपल्याला सोडियम आणि पोटॅशियम भेटतं ते आपण बघूया. तर सोडियम आणि पोटॅशियम आपल्याला भेटतं सॉल्ट, चीज, लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट अँड पल्सेस. म्हणजेच काय? मीठ, त्याच्यानंतर चीज आपण बघतो. चीज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दुधाचं चीज आपण खाल्लं असेल आणि लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या आणि फ्रुट्स म्हणजे फळं आणि नंतर पल्सेस म्हणजे कोणते? आपण कडधान्य. कडधान्य जे भिजवलेले कडधान्य असतात, तर ते खाऊन आपल्याला सोडियम आणि पोटॅशियम हे मिनरल्स भेटतात. आणि जर सोडियम आणि पोटॅशियम यांची जर कमतरता झाली शरीरामध्ये तर काय होणार? तर काय होणार? इनएफिशियन्सी ऑफ मसल. तर कधी बघा आपल्या हातात दुखणार आणि किंवा आपल्याला व्यवस्थित हात वाकवायला जमणार नाही किंवा हात आपल्याला व्यवस्थित चालता येणार नाही किंवा म्हणजे अचानक होणारी गोष्ट हां. म्हणजे अचानक आपला पाय अचानक खूप दुखतोय आणि प्लस आपला बघू शकतो हात दुखतोय. हाताचे बोटांना आपल्याला व्यवस्थित वाकवता येत नसेल
किंवा ते नीट असे फोल्ड होत नसेल आणि हात आपल्याला फिरवता येत नसेल, तर हे जे कार्य किंवा हे जे गोष्टी होतात, तर ते कोणामुळे होतात? तर सोडियम पोटॅशियमच्या डिफिशियन्सी म्हणजे कमतरतेमुळे होत असतात. तर आता हे झालं आपल्याला मिनरल्स आणि आता म्हणजे आपण बघितलं काय बघितलं आपण कार्बोहायड्रेट्स बघितले, की हे जे न्यूट्रिएंट्स जे आहेत ते कार्बोहायड्रेट्स आपल्याला न्यूट्रिएंट लागतं. फॅट न्यूट्रिएंट्स आपण कसे आहेत ते पाहिलं. त्याच्यानंतर प्रोटीन न्यूट्रिएंट्स बघितलं. तर त्यासोबतच आपण बघितलं होतं बघणार आहोत मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स. तर मिनरल्स आपल्याला कोणते लागतात आणि कुठून भेटतात ते तर आपण बघितलं. तर आता आपण बघणार आहोत व्हिटॅमिन्स. तर व्हिटॅमिन्स बेसिकली काय आणि व्हिटॅमिन्स म्हणजेच आणि व्हिटॅमिन्स आपल्याला कुठून भेटतात ते आपण म्हणतो. आपण जे जीवनसत्व म्हणून आपण ऐकलं असेल. तर दॅट इज द थिंग. सो व्हिटॅमिन्स म्हणजे बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ए व्हिटॅमिन, ए, बी, सी असे व्हिटॅमिन्स आहेत, राइट? सो ए व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे काय होतं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कारण सी व्हिटॅमिन, डी व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे आपल्या हड्ड्यांची ग्रोथ व्यवस्थित होत नाही. डी व्हिटॅमिनच्यामुळे. तर ते आपल्याला कल्पना आहेत. परंतु अजून काही एक्स्ट्राचे व्हिटॅमिन्स आहेत त्याबद्दल आपण थोडे जाणून घेणार आहोत. तर वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स ते आपण जाणूयात. त्याच्यामध्ये 2 व्हिटॅमिन्स आपण बोलू. वॉटर सोल्युबल म्हणजेच की पाण्यामध्ये विरघळणारे व्हिटॅमिन्स आणि वॉटर इन्सोल्युबल व्हिटॅमिन्स. दिस व्हिटॅमिन इन्सोल्युबल सर होतात. आवाज अटकतो. हो. तर थोडा आवाज नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल बेटा म्हणून अटकत असावा. सो बघा आता आपण वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स सर्वात पहिले बघूया, की पाण्यामध्ये विरघळणारे कोणते व्हिटॅमिन्स आहेत ते बघूया. तर व्हिटॅमिन बी अँड व्हिटॅमिन सी dissolve easily in water, so they can called the water soluble vitamins. They are thrown out the body through the water in sweat and urine. Hence, the regular supply of vitamin or this vitamin is essential. B1, B2, B3, B6, B9, and B12 are आर द इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ व्हिटॅमिन बी. तर बघा व्हिटॅमिन बी चे आपल्याला थोडे काही इम्पॉर्टंट टाइप्स दिलेले आहेत. तर B1, B2, B3, B6, B9 अँड B12 आर सम इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ व्हिटॅमिन बी. आता आणि हे जे व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे कसे आहेत, की हे व्हिटॅमिन्सच्या पाण्यामध्ये सहजपणे विरघळणारे आहेत. परंतु दुसरे व्हिटॅमिन जे आहेत जे ए, डी आणि ई हे कसे ते पाण्यामध्ये व्यवस्थित म्हणजे पाण्यामध्ये व्यवस्थित न विरघळणारे आपण बोलू शकतो, की पाण्यामध्ये न विरघळणाऱ्या गोष्टी आपण बघूया. सो दिस व्हिटॅमिन्स आर इनसोल्युबल इन वॉटर बट आर सोल्युबल इन फॅटी सबस्टन्सेस. दे गेट स्टोर्ड इन द बॉडी. व्हिटॅमिन ए, डी, ई अँड के आर द फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स. म्हणजे ते चरबीमध्ये आपण फॅट बोलतो, फॅट बघा फॅट चरबी किंवा दूध वगैरे हे जे कंटेंट्स आपण बोलतो, दूधमध्ये आपल्याला फॅट भेटतं. प्लस तेल वगैरे, ऑइल याच्यामध्ये आपल्याला फॅट भेटतं. तर त्या जे फॅटी सबस्टन्सेस, त्या फॅटी सबस्टन्सेसमध्ये आपल्याला आढळून येईल, की व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के हे त्या म्हणजे सच काइंड ऑफ थिंग्स म्हणजे फॅटी सबस्टन्समध्ये आपल्याला आढळून येणार, पण पाण्यामध्ये आढळून येत नाही. परंतु व्हिटॅमिन बी अँड सी हे पाण्यामध्ये आढळून येणार आढळून येतात आणि B1, B2, B3, B6, B9 अँड B12 आर सम इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ व्हिटॅमिन बी. सो लेट्स गो. दीज आर द डिफरन्सेस. तर हे तुम्हाला लक्षात ठेवलंच पाहिजे, की व्हिटॅमिन बी अँड व्हिटॅमिन सी आर वॉटर सोल्युबल विटामिन्स अँड व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई अँड व्हिटॅमिन के आर insoluble vitamins in water, but we get that from fatty substances. परंतु ते आपल्याला फॅटी सबस्टन्सेस थ्रू भेटतात. ठीक आहे. सो बघा जसं आपण बघत होतो, की त्याच प्रकारे आपण काही बघणार आहोत, की व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, के यांची जर कमतरता आपल्या शरीरामध्ये झाली, तर काय आपल्याला फेस करायला भेटेल ते आपण बघूया. सो बघा द व्हिटॅमिन ई सर्वात पहिले जसं आपण न्यूट्रिशन्समध्ये बघितलं, की न्यूट्रिशनच्या कमतरतामुळे बघा काय गोष्टी आढळून येणार सॉरी मिनरल्सच्या कमतरतामुळे. तर ॲनिमिया असा आजार, प्लस आपल्या जे ग्रोथ आहे ती कमी व्हायची. त्याला आपण गोइट्री असा आजार म्हटलं होतं. तर हे जे आजार आहेत ते जसं मिनरल्सच्या कमतरतेमुळे होतात, तशाच प्रकारे व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळेही काही आजार आपल्याला होतात. तर ते आपण बघूया. तर व्हिटॅमिन्स आणि त्यांची हेल्प आणि म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला काय हेल्प होते ते आपण पहिले बघूया सर्वात प्रथम. आता बघणार आहोत आपण व्हिटॅमिन ए. सो व्हिटॅमिन ए, तर व्हिटॅमिन ए बद्दल आपण ऑलरेडी जाणून घेतलेलं आहे. म्हणजे ऑलरेडी आपल्याला कल्पना आहे. तर व्हिटॅमिन ए बद्दल आपण जाणून घेऊया. द प्रोटेक्ट आईज अँड हेल्प टू कीप स्किन, बोन्स अँड टीथ हेल्दी.
म्हणजे त्याचं काय व्हिटॅमिन ए मुळे काय होतं, तर व्हिटॅमिन मुळे आपले डोळे चांगले राहतात. बघा, कोणाकोणाचे डोळे दुखत असेल किंवा डोळ्यांनी व्यवस्थित दिसत असेल किंवा डोळे खूप असं चावल्यासारखे करत असतील, तर अशा प्रकारचे काही जर घटना होत असेल किंवा अशा प्रकारचे काही आपल्याला फील होत असेल, तर ह्याचंच कारण काय, की आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन एची कमतरता आपल्याला जाणवून येते. तर एक आपण बघू शकतो. आता पुढचं पॉइंट बघूया, की अजून त्याचा काय उपयोग होतो? तर फक्त एवढंच नाही, तर आपले स्किन, राइट, आपले बोन्स, आपले दात हे सुद्धा व्यवस्थित आणि स्ट्रॉंग ठेवण्याचे काम कोण करतं? हेल्दी करण्याचे काम कोणामुळे होतं? व्हिटॅमिन ए मुळे होतं, राइट. सो हे आपल्याला व्हिटॅमिन एचे आपल्याला काही गुण किंवा काही हेल्प किंवा यूज आपल्याला व्हिटॅमिन एचा कसा-कसा होतो ते आपण बघूया. ते आपण पाहिले. आता व्हिटॅमिन ए आपल्याला कुठून भेटतं आणि त्याचा सोर्स काय ते आपण बघून घेऊया. सो कॅरट, मिल्क, कॅरट म्हणजे गाजर, मिल्क दूध, नंतर बटर, नंतर डार्क ग्रीन व्हेजिटेबल्स, स्वीट पोटॅटो, रताळं ज्याला म्हणतात, डीप येलो फ्रुट्स. तर डीप येलो फ्रुट्स म्हणजे कोणते? तर बघा आपल्याला इथं पपाया दिसतोय, राइट. नंतर आपण आंबे तर बोलतोच आपण, राइट. येलो कलर बोललं तर आपल्याला ते लक्षात येतं ते. अँड व्हेजिटेबल्स म्हणजे कसं? व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या असो, प्लस आपले गाजर असो किंवा आपण बघू शकतो हे बघा रताळं इथं आहे. प्लस नंतर ॲपल आहे. प्लस काही पालेभाज्या आहेत आणि इथं आपल्याला पपाया दिसतायत. तर हे सगळे काय आहेत? हे सगळे आहेत व्हिटॅमिन एचे सोर्स. हे सगळं आहे व्हिटॅमिन एचा सोर्स. तो आता बघूया व्हिटॅमिन एची कमतरता असल्यावर आपल्याला काय-काय होतं? तर नाईट ब्लाइंडनेस म्हणजे आपल्याला रात्री दिसणार नाही. आणि प्लस सेरो और डेर्मा. तो झेरोडेर्मा हा आजार जेणेकरून आपली जी स्किन होते बघा, स्किन अचानक सुकी होत जाते, ड्राय होत जाते. तर फेसवरची स्किन, शरीराची स्किन ही ड्राय होत जाते. त्याच्यामध्ये ड्राय होत जाते म्हणजे पाण्याची कमतरता आपल्याला तिथून दिसून येईल, की आपली स्किन ड्राय होते. अशा प्रकारे जेव्हा आपल्याला सुकी झाल्यासारखं जेव्हा आपल्याला फील होतं, त्याचाच अर्थ काय? त्याचाच अर्थ आहे व्हिटॅमिन ए कमी होणं शरीरात. ठीक आहे. तर त्या आजाराला म्हणतात झोरिडर्मा. ठीक आहे. तर हे आपलं आपण बघितलेलं आहे आज व्हिटॅमिन एचं